नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळी। शिंदेंना जे नको होतं तेच घडतंय। शिंदेंची एक्सपायरी डेट जवळ आली आहे का? आजचे हे चित्र बघून शिंदेंची झोप उडणार आहे। शिंदेंच्या पायाखालची जमीन आता सरकायला लागली आहे, कारण भाजप युतीत त्यांचं स्थान डळमळीत होतंय, तर इकडे ठाकरे बंधू एकत्र येत आहेत। राज ठाकरे यांनी तब्बल 19 ते 20 वर्षांनंतर मातोश्रीवर पाऊल ठेवलंय। 2006 साली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केल्यानंतर ते प्रथमच मातोश्रीवर गेलेत आणि ही भेट केवळ वाढदिवसाच्या शुभेच्छांची भेट नाहीये, तर एक राजकीय संदेश देणारी ऐतिहासिक घटना आहे। उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस म्हणजे सर्वसामान्य शिवसैनिकांसाठी एक उत्सव असतो, पण यंदा राज ठाकरे या उत्सवात सहभागी झाले हे अत्यंत महत्त्वाचं मानलं जातंय आणि विरोधकांची झोप उडवणारी ही भेट ठरणार आहे। राज ठाकरे मातोश्रीवर पोहोचताच संजय राऊत, अंबादास दानवे यांच्यासह अनेक नेते त्यांना घेण्यासाठी आले। उद्धव ठाकरे स्वतः गेटपर्यंत आले आणि राज ठाकरेंना आलिंगन दिलं, गळाभेट घेतली। शिवसैनिकांच्या शिवसेना जिंदाबाद अशा घोषणा, कार्यकर्त्यांचा जल्लोष आणि उत्साहानं भरलेलं वातावरण स्पष्ट सांगतं की हा केवळ एक वाढदिवस नाही, तर ही एक राजकीय पुनर्मिलनाची नांदी आहे। राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना भेट दिली, गुलाबाचं पुष्पगुच्छ दिलं आणि दोघांनी एकत्र उभं राहून फोटो सेशन केलं, गळाभेट घेतली। या क्षणांनी कार्यकर्त्यांच्या भावना उचंबळून आल्या। दोघांच्या चेहऱ्यावर हास्य होतं, पण राजकारणात हास्यातही संकेत लपलेले असतात। हा पुष्पगुच्छ फक्त शुभेच्छांचा नव्हता, तर भविष्यातील सहकार्याची वाट असू शकतो, युतीची पहिली पायरी असू शकतो। राज उद्धव मिलनामुळे सर्वाधिक अस्वस्थ कुणी असेल, कुणाची झोप जर उडाली असेल, तर ते एकनाथ शिंदे आहेत। ज्या शिवसेनेला फोडून त्यांनी सत्ता मिळवली, ती शिवसेना आता मूळ ठाकरेंकडे राज उद्धव यांच्या मनोमिलनानं पुन्हा एकत्र येताना दिसते। हे चित्र शिंदेंच्या राजकीय अस्तित्वासाठी धोक्याचं ठरू शकतं, कारण शिवसैनिकांचा भावनिक झुकाव हा ठाकरे बंधूंकडे आहे। आता तो आणखी वाढेल आणि एकदा का मराठी मतदार एकवटला तर मुंबईवर सत्ता आणायची हे शिंदेंचं स्वप्न, भाजपचं स्वप्न कोलमडलंच म्हणून समजा। एका बाजूला उद्धव ठाकरे, दुसऱ्या बाजूला राज ठाकरे आणि मध्ये बाळासाहेबांचा फोटो। हे चित्र बघून अनेकांच्या पोटात आता दुखणार आहे आणि त्यांची रात्रीची झोप उडणार आहे। तर दुसरीकडे महाराष्ट्रासाठी हा भावनिक क्षण आहे, शिवसैनिकांसाठी हा भावनिक क्षण आहे। अनेकांच्या डोळ्यामध्ये हा फोटो बघून अश्रू देखील येणार आहे। मुंबई महापालिका निवडणूक जवळ येते आणि या भेटीचा संदर्भ तिथेही खूप महत्त्वाचा आहे, मोठा आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जर एकत्र आले तर मराठी मतांचं पुनर्गठन होणार आहे। शिंदे गटासाठी आणि भाजपसाठी ही धोक्याची घंटा आहे। मराठी मतदार एकत्र झाला तर महापालिकेत सत्ता स्थापन करणं भाजपला, शिंदेंना सोपं नाही आहे आणि त्यामुळं ही भेट म्हणजे शिंदे गटासाठी वॉर्निंग बेल आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात आतमध्ये काही काळ अनौपचारिक चर्चा देखील झाली। हाच संवाद पुढे जाऊन राजकीय युतीत रूपांतरित होणार का हे पाहणं रंजक ठरणार आहे, परंतु सुरुवात झाली आहे। 15-20 मिनिटांची हे भेट जितकी लहान तितकीच ती खोल परिणाम करणारी आहे। भावनिकतेच्या पलीकडे जाऊन ही भेट सत्तेच्या समीकरणांना हलवू शकते। 3 अर्थ या भेटीचे आपण काढू शकतो। या भेटीचे 3 स्पष्ट अर्थ निघतात। पहिला म्हणजे भावनिक पुनर्मिलन। बाळासाहेबांचे 2 खरे वारसदार या भेटीच्या माध्यमातून एकत्र आलेत। शिवसैनिकांना यामुळे नवी ऊर्जा मिळणार आहे, नवी आशा त्यांना मिळणार आहे। मराठी एकजुटतेचं देखील हे एक चित्र आहे। राजकारणाच्या पार्श्वभूमीवर मराठी माणसाच्या हक्कासाठी, मुंबईसाठी एकत्र येण्याची गरज या भेटीमधून अधोरेखित होते आणि शिंदे आणि भाजपला इशारा आहे। शिवसेनेचं मूळ कुटुंब जर पुन्हा एकत्र आलं तर शिंदेंच्या शिवसेनेला आणि भाजपच्या गणितांना यामुळे मोठा धक्का बसू शकतो। एक शिवसैनिक असं म्हणतोय या भेटीवर की पाण्यावर काठी मारली की पाणी दुभंगत नाही, तर फक्त तरंग उठतात, पुन्हा एकत्र होतं। याच अर्थानं आजच्या भेटीकडे पाहता येईल। जुनी जखम भरून नव्या वाटचालीची सुरुवात होऊ शकते, सुरुवात होते। राजकारणात शत्रुत्व शाश्वत नसतं, वेळ आणि जनतेची भावना हेच अंतिम निर्णय देतात। आजची भेट जरी सौहार्दपूर्ण असली तरी त्यामागे भावनिक आणि राजकीय असे दोन्ही अर्थ आहेत। शिवसेनेची मूळ प्रतिमा वाचवण्यासाठी हे दोघं एकत्र येणं गरजेचं होतं, पण पुढे ही भेट निव्वळ एक फोटोपुरती राहते की त्यातून एक नवी राजकीय समीकरण तयार होतं हे पाहणं उत्सुकाचं ठरणार आहे। मात्र आता काही राहिलं नाही आहे शिल्लक
आता राजकीय युती सुद्धा झालेलीच आहे, हे बॉडी लँग्वेजवरनं देखील लक्षात येतं. ही भेट म्हणजे केवळ बंधूंची गळाभेट नाही, तर मराठी मनांना जोडण्याचा प्रयत्न आहे असं म्हणायला हरकत नाही. शिंदे गट आणि भाजपने जी शिवसेनेची प्रतिमा थोडी धुसर केली होती, करण्याचा प्रयत्न केला होता. मनसेची देखील काही ताकद महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये शिल्लक राहिली नव्हती. मनसे हा संपलेला पक्ष आहे असं अनेकांनी मनसेला हिणवलं, परंतु त्याला आता हे एक सशक्त उत्तर ठाकरे बंधू एकत्र येऊन देऊ शकतात. आगामी महापालिका निवडणुकासाठी ही भेट म्हणजे गेम चेंजर ठरू शकते. आजचा दिवस, आजची भेट आणि उद्याचा महाराष्ट्र याचा संबंध तयार होत चाललाय. पुढे काय घडेल ते पाहणं महत्त्वाचं आहे, पण सुरुवात झाली आहे मोठ्या बदलाची. या भेटीवर तुम्हाला काय वाटतं, एकंदरीत तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. मराठी मंडळीवर नवीन असाल तर अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रजा घेतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.